असं वाटतं आपले लेकरं आहे, आपला नवरा आहे, आपले सासू सासरे, पण माझा हातात घेणारं कोणीच नाही आहे, माझं सुनणारं कोणीच नाही आहे. तिकडून भाऊ तसा बोलतो, आई दादा बोलता, इकडून हे असे बोलता, मग मी काय करू? त्याच्यानं सगळ्या डोक्याला ताप झाला माझ्या. असं वाटतं की चाललं जा इथून कुठून तरी निघून, नकोच तो विचार. पण अजून राहून फिरून ते आपल्या पोरीवर येऊन बसते का आता आपण कुठं गेलं तर आपल्या लेकराचं कसं होईल. नमस्कार सगळ्याला. आता तुम्ही म्हणसान ताई सगळं बाहेर झालं, आता ही अजून आली का? याच्यातले खूप सारे जण आहे ते मला सुद्धा गाय सुद्धा असतील, काय बी मत असतील मला, तर मला काही एवढं काही लागणार नाही. कारण की मी जे बोलते ते तोंडावर बोलते, कोणात असो, आईच्या घरी म्हणा की इथं म्हणा. पण मग मी तोंडावर बोलते ना तर मीच तोंडावरती पडते. ही माझी खूप वाईट सवय आहे की मला फटकन तोंडावर बोलायची सवय आहे. जसं की त्या दिवशी मी सुद्धा आता सांगितलं होतं की तुम्हाला माहिती मला आत्या घरी सून दिलेली आहे, तर आत्याचं मला लागणार आहे की नाही तुम्ही सांगा. जसं मी लहान हातात जीव तसं मोठ्या हातात सुद्धा जीव लावते. पण त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही दोन्हीकडे राहतो, पण तसं नाही शक्य. कारण की दोघं जण असल्यावरती एकाकडे राहणं शक्य नाही आहे. म्हणजे कसं, कुणाकडे तुम्ही एकीकडेच राहणार, कारण की स्वयंपाक म्हणा काही म्हणा एकीकडे सुचतं. पण मग असं कुठं असतं तुम्ही तिकडे धंदा करता आणि इकडे खाता, तुम्हाला ते खायलासुद्धा विचारत नाही. खायला नाही विचारल्यावर मग कोणाची जीवावर येणार नाही का? कारण की ती बाई स्वतः तडी जाऊन काम करते आणि तिला तुम्ही खायला सुद्धा देत नाही, तर मग कोणाची जीवावर येणार नाही का? पण त्याने ही गोष्ट काहीच समजत नाही. आता जसं आता मला सुद्धा 2 भावजं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे. आता याच्या पुढची गोष्ट समजा, जर का पुढं चालून आता हे तर आपल्याला माहितीच आहे की 2 भाऊ असल्यावर ते एकात काही जास्त दिवस काही टिकू शकत नाही. आता माझ्या लग्नाला पुरे 15-16 नाही 17-18 वर्ष झालेले आम्ही एकात होतो. आता सुद्धा निघलो आम्ही ह्याच कटकटपायी कामापायी. तू करत नाही मी करते, मी करत नाही तू करते, असं चालू होता वाद. म्हणूनच दुसरं काही नाही आहे, एवढाच विषय होता. आणि एवढंच आमचं आत्याचं सुद्धा एवढंच म्हणणं होतं माझं की बा आता तुम्ही इकडं खाता तर मग इकडंच राहा आणि इकडंच खा, बाकी दुसरं काहीच विषय नव्हता. पण त्यांचं काय म्हणणं आलं की आम्ही तिकडंही जातो इकडंही राहतो. आता साहजिक आहे आईचं म्हणणं आहे की बुवा आईला लेकरं दोन्ही लेकरं सारखेच असतात, पण तसं नाही ना. आता माईला कसं लेकरं किती असो सारखेच असतात, हे आपल्याला मान्य असतं. पण त्या लेकरांना सुद्धा जीव लावला पाहिजे ना, त्या लेकराच्या बायकोना सुद्धा जीव लावला पाहिजे. नाही तर लेकरं म्हणून चालतं का तुम्ही सांगा सगळेजण. आता काय जणांना माझी गोष्ट समजत नसेल, पण तुम्हाला समजून घेणं पडेल. कारण की मी जे सांगते ना ते तोंडावर बोलते. कोणाला एक काम गोड आहे, माणूस गोड नाही हे आपल्यालासुद्धा माहिती आहे. पण माझं म्हणणं कसं आहे, पुरी जिंदगानी गेली तुमची काम करू अजून किती काम करता, माझं एवढंच म्हणणं होतं. आणि माझं एवढंच म्हणणं होतं त्यांना की तुम्ही तिकडे जाताना मग तुम्ही तिकडे जा, आणि तुम्ही माझं काय म्हणणं नाही, पण तुम्ही तिथं जाऊन काम नका करा ना. तुम्ही त्यांचे उष्ट खरकटे भांडे घासता, कपडे धुता आणि ते तुम्हाला कब्बर चहाही पाजत नाही, मग काय कामाचं. माझं एवढंच म्हणणं होतं. पण ते तुमच्या दाजीला ना समजत नाही. ते राहून फिरून माझ्यावरती यायला लागलं आणि मी त्यांना खरं सांगायला गेले तर त्यांनासुद्धा आडवं लागलं. आता याच्यापुढून पक्का कान पिळून मी कोणाला सल्ला देणार नाही माझ्या, कारण ते राहून फिरून गोष्ट माझ्यावरती येणार आहे मला माहिती आहे. आणि आता राहिला घरच्यांचा विषय, तर घरच्याचा विषय मी सोडून दिलेला आहे. मला काहीच घेणं नाही. तुम्हाला जिकडं पडेल तिकडं करा खा, मला काहीच म्हणणं नाही. मी माझ्या लेकराचं करते आपलं, कारण की आपला नवरा आपल्या हातात हात देत नाही. आणि सासू सासरे सुद्धा तिकडंच जातात तिकडंच जा. पटलं तर या, खासान तर खा, नाही खासान नाही खा. आता एवढं म्हणल्यावर त्यांना नाही वाटत काही, तर त्यांचं त्यांना माहीत. आता कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असणार की आत्यानं स्वयंपाक करून खाल्ला. आता तुम्हाला वाटत असेल की आत्यानं स्वयंपाक करून खाल्ला आणि आता तुम्हाला असं सुद्धा बोलल्या की ती आमचं करत नाही. तर असं नाही, स्वयंपाक होईल होता, पण त्यांनी जाणून दोघं नवरा बायकोसाठी पोळ्या केल्या आणि करून खाल्ल्या. त्याच्याविषयी मी काहीच बोलले नाही. तुम्ही बघितलं व्हिडिओ मी काहीच बोललेलं नाही आहे. आणि तुमच्या दाजीला मी बोलले असते तर अजून फोनका आला असता आणि अजून घरात वाद झाला असता, म्हणून मी त्या दिवशी काहीच बोलले नाही. कालच्या व्हिडिओ बघितला असणार आहे. स्वयंपाक व्हायला होता, पोळ्यासुद्धा होत्या, भाजीसुद्धा होती, पण नाही आत्यानं कोरडी भाजी करून दिली मामाले आणि पोळ्यासुद्धा करून दिल्या. करता का करा, आता मी त्यांच्यात इंटरेस्टच घेणार नाही. तुम्ही तुमचं बघा, मी बघते. भाजीपाला सगळं व्यवस्थित घरामध्ये, पटलं तर माझ्या हातचं खा, नाही पटलं तर नका खा. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आजच्या व्हिडिओत तुम्ही असं ताई तू अशी का सांगायला ते सुद्धा सांगते मी. कारण की 2-3 दिवस झाले लाख व्हिडिओ करले माझ्यावरती, व्हिडिओ सोडायला लागले, सगळे वाईट मलाच म्हणायला लागले. कारण की कोणी तुम्ही मला माहिती आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नाही करू शकत, पण तुम्ही तिकडे जाऊन कमेंट करायला लागले, तिकडं माझ्या फॅमिलीवरती परिणाम व्हायला लागला. आता तुम्हाला कसं वाटतं असेल की बा रोहिणी कोमल ही सुद्धा तुझ्यावानीच करतील, तर नाही, माझा सुद्धा सल्ला आहे. आता तुमचं सध्या चांगलं चाललं, पण याच्या पुढे तुम्ही जर एकाचे 2 घर झाले तर बुडाबुडीने एकाची साथ धरा, दोघांची धरून नाही. कारण की एक म्हणतं तू खावालशील, एक म्हणतं तू खावालशील, तर असं नकोच.
एकाचीच साथ धरा आणि एकाच्याच घरात राहा. माझं तर एवढंच म्हणणं आहे. आणि सगळ्यांच्याच घरात आहे. मातीची चुली सगळ्यांच्याच घरात आहे, सगळ्यांच्याच घरात वांदे, मला सुद्धा माहिती आहे. पण हे सगळं राहून फिरून मायावरती येऊन टाकतं. मीच वाईट होते, काहून काय सांगा. तिकडून आईदाचा सुद्धा फोन चालू आहे, ओमबाईचा सुद्धा फोन चालू आहे. इकडे यांची कटकट, मला एवढा डोक्याला ताण झाला तुम्हाला काय सांगा. खूप जे काय ते मलाच सुनावं लागलं, कारण माझी गलती तर काहीच नाही आहे. मी सगळ्यांचं समजा पाहतो, मी तिकडे गेले त्यांचं सुद्धा ऐकते, यांचं सुद्धा ऐकते, पण मीच का ऐकू. राहून फिरून मलाच सुनवतं सगळेजण. हीच खराब आहे, हीच खराब आहे. सगळी माझी इमेज सगळी डाऊन झालेली, मला खराबच मानलेले. मला खूप या गोष्टी खूप वाईट झालं मला, कारण काहून की आई दादा सुद्धा मलाच समजावलेली. आता तुम्ही कोण सांगित ताई कसं, आता सहसा म्हाताऱ्या माणसाला कोणी बोलत नाही, कारण ते म्हातारा माणूस बोलल्या जातं, हे मला सुद्धा मान्य आहे. आणि मी सुद्धा त्यांना बोलत नाही बरं. पण मग हे मला आताच मलाच लागणार आहे ना. दुसऱ्याच्या घरात जाऊन तुम्ही धुणं भांडी करसाल, खाऊ पिऊ घालसाल, त्यांच्या लेकराचं सुद्धा करसाल आणि तुम्हाला ते कब्बर चहाला सुद्धा विचारणार नाही. मग मला वाईट लागणार नाही का. तुम्ही सगळेजण सांगा. पण मी त्यांना सांगते, त्यांच्या दिमागातच घुसत नाही, त्याला मी काय करणार आहे. त्याच्यानं सगळ्या डोक्याला ताप झाला माझ्या. असं वाटतं की चाललं जा इथून कुठून तरी निघून, नकोच तो विचार. पण अजून राहून फिरून ते आपल्या पोरीवर येऊन बसते का, आता आपण कुठं गेलं तर आपल्या लेकराचं कसं होईल. एवढी खूप कंडिशन खराब झाली माझ्या बाबतीत. खूपच एवढा पश्चाताप अजूनसुद्धा मला झालेला नाही आहे. आणि पहिले सुद्धा असं नाही की मी काम करत नव्हते काय. तुम्ही सगळेजण म्हणता तू इकडे जाती तिकडे जाती. मी कमवते कोणासाठी, माझ्या लेकरासाठी. थोडंफार येतं ती इन्कम थोडीशी यूट्यूब इन्कम येते, ती कोणासाठी कमवते, सगळ्या यांच्यासाठी. मी काय माझ्या उरावर नेणार आहे का बांधून, तुम्ही सांगा मध्ये. असं की आपले लेकरं आहे, आपला नवरा आहे, आपली लेकरं आहे, आपली सासू सासरे. पण माझा हातात घेणारं कोणीच नाही आहे, माझं सुनणारं कोणीच नाही आहे. तिकडून भाऊ तसा बोलतो, आई दादा बोलता, इकडून हे असे बोलता. मग मी काय करू. असं होऊन जायला. म्हणजे यांचं करून सोडून यांना कोणालाच माझे नावच नाही की करती म्हणून. आता एक गोष्ट त्यातली आली. आता आम्हाला आमच्या भाषेचा बस्ता पाडायला जाणं होतं. मला काय गरज होती जायची, काहीच गरज नव्हती. पण मला त्यांनी बोलवलं या म्हणे तुम्ही, म्हणून मी तिथं आग्रहाने गेले. काय गरज होती मला. नाही बाबा आपली भाषा, ते काम नाही गेलं दोघं जण. त्यानं त्या गोष्टीच घेणं देणंच नाही ना. सासू सासरे काय करणार, नाही मनीषा तूच जाय. बरं बाप्पा चला मीच जाते, तू हे कामी चालेल मीच जाते. सगळ्या कामात मीच पुढं असते, खर्च करण्याच्या बाबतीत सुद्धा मीच पुढं असते. सगळं मलाच करणं पडतं. आणि राहून फिरून ते सगळं मला करण्यावरती यांचेच बोलले खाऊ का मी. सांग, कोणाचं दुःख सुख असले की तूच जाय, कोणाला करणी धरणी असली की तूच कर. आणि मग कामाच्या बाबतीत बघ तूच कर. आणि मग बोलणं खाण्याच्या बाबतीत सुद्धा मलाच बोलता. याची म्हणजे बाई काही हेच नाही आहे. एवढा पस्तावा येते तुमच्या दाजीवर. तुम्ही दाजीसुद्धा त्यांचं चालतं तर मग काही सुनत नाही. आता नुसतं त्या दिवशी समजावची गोष्ट होती, एवढं समजवलं असतं मला म्हणा की त्यांना म्हणा, थोडंफार 2 शब्द बोलले असते काय झालं असतं का. पण नाही, सगळं तूच खेळती, तूच बोलली असेल मग मायला काही. असं होऊन जाईल. आतापासून नाही, हे आधीपासून चालू आहे, पण तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही. पण ते आता एक हे झालं म्हणून तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली, ती गोष्ट तुमच्यापासून पोहोचली नसते. असं होऊन जायले, काय विचार करा म्हणून समजत नाही. त्याच्यात तब्येतसुद्धा थोडी डाऊन होऊन जायले, थोडा चेहरासुद्धा उतरत दिसणार तुम्हाला. कारण की घरातलं वातावरण बदललं ना तर पुरी हे घर म्हणजे पुरं हालून जातं. असं आहे, दुसरं काही नाही आहे. काय करा म्हणून विचार पडला मला. तर त्यांना कसं समजून सांगा, की मामाला कसं समजून सांगा. आता आपण किती समजूतपणा घेतला तरी ते आपल्याला वाईटच समजता. असं होऊन जायले. बाकी उजीला सुद्धा आलत्या, त्यांनी सांगितलं त्यांना समजून की तुम्ही इकडं आता इकडंच करून खा म्हणे, तिकडे जाऊ नका. आता थोडंसं घरात वातावरण शांत आहे. बाकी स्वयंपाक केला मी आता. वाटेलदारांची भाजी पोळ्या केल्या. मामा जेवणसुद्धा करून गेले, पण आता काय अजून जेवल्या नाही. तर काय सांगा जेवता की नाही जेवत. आई घरात बसेल, पाहू आता काय करता काय नाही. तर जेवता की तिकडे जाता त्यांच्या मनानं, आपण काय म्हणणार नाही त्यांना. जेवसाचं जेव्हा नाही तर नका जेव्हा. ते दोघं मायले का गोंधळ घालू.
बाकी मामा आलेत, मला वाढू माहिती, मी वाढून दिलं, जेवले गेवले चालले गेले. जरा थोडासा व्हिडिओ करूया, कारण की सगळेजण मलाच वाईट म्हणायला लागले, मीच वाईट व्हायला सगळ्यांना देखता. पण आमच्या घरातलं आम्हालाच माहिती आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. आणि जसं तुमच्या दाजीने तुम्हाला दाखवलं, हे सुद्धा वाईट परिणाम आहे, कारण की तुमच्या दाजी दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि माझं तसंच आहे, कारण की मी जे तोंडावर फडकनशी बोलते ना, ते तुम्हाला वाईट वाटतं. लोक कसं करतात की गोडीमूड लावताना गोड होऊन जातात, पण तसं माझं नाही आहे. मला जरी खरं वाटतं तरीच मी बोलते, म्हणून मी वाईट होऊन जाते. आणि तरी सुद्धा मी गेले, मी फडकन तशी बोलते, म्हणून तुम्ही सगळेजण कमेंट करता की ताई तू फडकन बोलती, तू अशीच बोलती, तशी बोल. माझं त्या दोघीला सुद्धा तसंच म्हणणं आहे, जे खरं आहे मी खऱ्यावर मी गपची बसतच नाही, जे खरं आहे तेच सांगते मी. बाकी दुसरं काहीच नाही व्हिडिओमध्ये. हेच होतं आज की बा माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही इकडंच राहा, इकडंच जेवण खाऊन इकडंच करा. माझं असं म्हणणं की तुम्ही कामधंदा करा म्हणून. तुम्ही नाही केला तर चालतो. मला काय माझ्या लेकरांनी तुमचं कार्य काय आटतं का? आता आधीपासून 15, 16, 17 वर्ष झाले. 17 वर्षापासून मी करायला नाही, आता तुम्हाला मागं फिरीन का? आणि आता तरीसुद्धा मी थोडी शांत बसेले, नाही तर पहिली मला वावरातसुद्धा जाणं पडतच आहे. आता का शांत बसेले, कारण की आपला ऋतू लहान होता म्हणून. आता यंदा तर मला कापसाला जाणंच होतं, पण यंदा कापूसच नाही म्हणून गपची बसेले. आता घरी कोण राहतं, घरी कोणीच राहत नाही डोकं लावायले. आपलं वावरानं आपणच भलं आहे, एवढा विषय आहे. पण हे सांगेन कोण? ते म्हणतात ना, माणसाला काम नसलं की माणूस काही ना काहीतरी उद्योग पाहिजे. तर अशी कटकट लावली आहे घरामध्ये, भनभन 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 चालूच आहे. एकाच झाली की एकाचं, एकाच झालं की एकाचं. कोणाचं टेन्शन घेणार रे? त्याच्यापेक्षा टेन्शन घेणं सोडलं मी ना. करून ठेवलं खासांत खाणे तर राहू दे. मॅड होणे यांचे देखता कटकट करू करू. चला मग अजून येतील तर मध्ये अजून काय करायला लागली म्हणून. दारी बसेल लेकरासोबत, लेकरात चालू आहे अभ्यास. चला.